या पुलापासून आम्ही खूप काही लहानपणापासून आम्ही शाळेला असल्यापासून आज आमची मुलं शाळेला जातात. त्याची एक आठवण आमच्याकडे राहावी म्हणून आम्ही जसं जन्मलो त्या तेव्हापासून हा पूल मी वापरात बघतो आहे आणि हा पूल अजूनही मजबूत आहे. किरणगाव म्हणून सोलापूरची ओळख होती ना, ते या पुलाने पाहिलेलं आहे. इकडून पर्याय वाहतूक दिलेले आहेत तरी पण अडचणी होणार आहेत पब्लिकला. थोडं लवकरात लवकर केलेलंच योग्य राहील. हा पूल रुंद करण्यात यावा, जेणेकरून 100 वर्षापेक्षा जास्तीत जास्त टिकला पाहिजे. आज रात्रीपासून हा मार्ग पूर्णपणे बंद होईल आणि जवळपास 1 वर्ष या पुलावरून आपल्याला वाहतूक करता येणार नाही. नवीन पुलावरच आपण आता भेटू शकणार आहोत. त्यामुळं समस्त स्मार्ट सोलापूरकरांच्या वतीनं आपण या जुन्या पुलाला बाय बाय करूया. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर, मी आत्ता आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाकडून दमाणी नगरकडे जाणाऱ्या पुलावर आणि हा रेल्वेचा ब्रिज आत्ता पाडण्यात येणार आहे. 1922 साली हा पूल रेल्वे विभागाने उभारला होता आणि हा पूल आता इतिहास जमा होणार आहे. आपल्याला समोर काही लोक दिसत आहेत जे त्या 1922 म्हणून जो काही फलक आहे त्याच्या तिथं थांबून आपल्या आठवणीसाठी एक फोटो सेल्फी काढतात. इथे सुद्धा माझ्यासोबत काही सोलापूरकर आहेत जे या जुन्या पुलाच्या काही आठवणी किंवा त्याच्यासोबतच्या फोटो काढतात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, मी स्वप्नील पोद्दार, राहायला इथं देगाव नाक्याला आहे. सेल्फी फोटो काढताना बघितला आम्ही तुम्हाला, कसं काय? या पुलापासून आम्ही खूप काही लहानपणापासून आम्ही शाळेला असल्यापासून आज आमची मुलं शाळेला जातात. त्याची एक आठवण आमच्याकडे राहावी म्हणून आम्ही हा सेल्फी फोटो घेतलेला आहे. पण प्रशासनाला मला एक विनंती करायची आहे की जे आमचे लहान मुलं आहेत आमच्या भागातून येणारे, ते लहान मुलाला पर्यायी व्यवस्था जी तुम्ही दिलेली आहे, हा जो रेल्वेचा बोगदा आहे इकडे शेटेनगरच्या इथे, तो खूप अरुंद बोगदा आहे. त्या बोगद्यातून तुम्ही 4 चाकी वाहने परमिशन दिलेली आहे. त्याच्याऐवजी जे विद्यार्थी वाहतूक करणारे जे वाहने आहेत ते आणि 2 व्हीलर ह्याच्यासाठी तुम्ही तो रस्ता ठेवला पाहिजे. त्याच्यामध्ये जे 4 व्हीलर जातात ना, ते समोरून आणि एकमेकाच्या समोर येऊन ते मध्येच अडकतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होतो. तर मला वाटतं की प्रशासनाने 4 व्हीलरसाठी तिथे परमिशन देऊ नये. तो जो बोगद्याच्या तिथे मध्यभागी 4 व्हीलर जाऊ नये अशी व्यवस्था करून ते फक्त 4 व्हीलरसाठी सूट न देतात 3 व्हीलर आणि 2 व्हीलरसाठी सूट देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत लवकरात लवकर पोहोचता येईल. हा पूल जवळपास 1922 साली म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त झाले, तेव्हा इंग्रजांनी बांधला होता. आता नवीन पुन्हा बांधण्यात येणार आहे. तर काय अपेक्षा, म्हणजे 100 वर्ष हा पूल टिकला, अजूनसुद्धा मजबूत आहे, तर आता नवीन जे होईल त्याच्याकडनं काय अपेक्षा तुमची? नवीन जो पूल तुम्ही बांधाल तो देखील पूल व्यवस्थित मजबूत असावा व तो दुहेरी असावा. समोर येणाऱ्या वाहने आणि इकडून जाणाऱ्या वाहनांसाठी मजबूत करण्यात यावा, जेणेकरून इथे पुलावरती अडचण निर्माण होऊ नये. धन्यवाद. काका नमस्कार, या छोटूला घेऊन आलात फोटो काढण्यासाठी, काय विशेष? काय नाही साहेब, हा आता जवळजवळ ब्रिटिशांनी बांधलेला पूल हा 100 वर्ष झालं. त्याची कालमर्यादा संपलेली आहे. त्यामुळे एक स्मृती राहावं आपल्या सोलापूर शहराची ब्रिटिशांच्या कालावधीत. तुम्ही राहायला कुठे आहेत? मी राहायला लक्ष्मी चाळमध्ये. म्हणजे तुम्ही लहानपणापासूनचे काय आठवण आहेत, तू कधीपासून येता किंवा काय? मी जसं जन्मलो तेव्हापासून हा पूल मी वापरात बघतो आहे आणि हा पूल अजूनही मजबूत आहे. बरोबर आहे. आणि जो आता होणारा पूल आहे ह्या तोडीप्रमाणेच त्यांनी बांधकाम करावं अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर. अजून काय रेल्वे विभागाकडनं अपेक्षा आहे? कारण की आता आपण बघतो इथं बरंच अतिक्रमण पण असतं, वाहतुकीला संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिकला पण अडचण होते. त्यांनी आता हा जो पूल आहे तो थोडासा मोठा करून पूर्णपणे दोन्ही बाजूंना व्यवस्थित वाहतूक होईल असा करावा आणि पूर्णपणे हे जे अतिक्रमण काढावं येईल दोन्ही बाजूचं, एवढीच अपेक्षा आहे. चालेल, धन्यवाद. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? हरीश फडतरे. बरं. तर हा पूल 1922 साली इंग्रज काळात बांधलेला आहे. तर या ठिकाणी लक्ष्मी विष्णू मिल कामगार असतील, जामील कामगार असतील, त्यांची या पुलाने असा इतिहास पाहिलेला आहे. जो गिरणगाव म्हणून सोलापूरची ओळख होती ना, ते या पुलाने पाहिलेला आहे. तो वैभव या पुलाने पाहिलेला आहे आणि आता ते नाहीसं झालं आहे आणि आता हा पूल पण नाहीसा होत आहे. अत्यंत या भागातील कामगार वस्ती असतील त्यांना दुःख होत आहे आणि 100 वर्ष होऊन गेलं हा पूल अत्यंत व्यवस्थितरित्या सर्व वजन घेऊन पेलत आहे आणि अशा रीतीने आता जो पूल बांधण्यात येणार आहे तो पूल अत्यंत चांगल्या स्थितीने बांधण्यात यावा
जेणेकरून आजकालचे पूल कसं बांधत असतानाच आपण ढासळत बऱ्याचदा बातम्या बघतो की बाबा नवीनच बांधलाय ढासळलाय, हा, ते. पण इंग्रज काळातले बऱ्याच वास्तू आपण बघतो की काही त्याला दुखापत होत नाही किंवा कुठेही काही अडचण येत नाही, पण आत्ताच्या नवीन बांधकामाच्या बऱ्याचदा बातम्या येतात. आता नवीन पूल बांधत असतानाच कोसळला जातो, अनेक अशा बातम्या पाहिल्या. तर आता आमची या भागातील पूर्ण सोलापूरकरांची अशा अपेक्षा आहे हा पूल रुंद करण्यात यावा, जेणेकरून 100 वर्षापेक्षा जास्तीत जास्त टिकला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? नरेश उस्मानी. बरं, काय आठवणी आहेत या पुलाच्या? आठवणी खूप जुन्या आहेत. बरं, पूल पण थोडंसं रुंदीकरण झालेलं बरं असणार आहे, बरोबर. कारण धोकादायक होत चाललेला पण आता आहे. 1 वर्ष जवळपास वाहतूक इथली बंद असणार आहे. 1 वर्ष आता इकडून पर्याय वाहतूक दिलेले आहेत, तरी पण अडचणी होणार आहेत पब्लिकला. होणार लवकरात लवकर केलेलंच योग्य राहील. कारण 1 वर्ष म्हणजे मोठा कालावधी आहे आणि 1 वर्षभर तिकडून इकडे येता येणार नाही, इकडून तिकडे जाता येणार नाही. आता रेग्युलर कार म्हणा किंवा छोटी वाहनं जात आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 2-6 महिने झाले की इथले सगळे मोठे बस किंवा ट्रक असतील त्यांची वाहतूक ऑलरेडी बंद त्यांनी केलेली आहे. आणि आत्ता सध्या या पुलावरची वाहतूक सुरू आहे, पण आज रात्रीपासून ही वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने आपल्याला कळवलेलं आहे. इकडून म्हणजे मुख्य शहराकडून इकडे मंगळवेढा रोडकडे जाण्यासाठीचा सगळ्यात मोठा रस्ता म्हणून या रस्त्याला ओळखलं जातं किंवा या पुलाला ओळखलं जातं. म्हणजे बरीच वाहनं दिवसभरात हजारो वाहनं या रस्त्यावरून जातात. म्हणजे इकडून कोल्हापूर मार्गे, मंगळवेढा मार्गे, पंढरपूर मार्गे येणारी सगळ्या बस असतील किंवा ट्रक असतील किंवा माल वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील, त्या गाड्या याच रोडनं जातात आणि शहराकडे म्हणजे शहराकडून मंगळवेढ्याकडे एक कनेक्ट करणारा हा महत्त्वाचा एक दुवा आहे. पण आता याला पर्यायी जे मार्ग दिलेत त्या पर्यायी मार्गातून वाहतूक वळवण्यात येणार आहे. पण नागरिकांचं आणि स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचं असं म्हणणं आहे की पर्यायी मार्गावरून होणारी वाहतूक थोडीशी किचकटसुद्धा ठरणार आहे, कारण एकाच वेळेला एवढी वाहनं जर येणार असतील तर पर्यायी व्यवस्थासुद्धा व्यवस्थित पाहिजे आणि तिथं पोलीस प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे की वाहतुकीची अडथळा होऊ नये. बऱ्याचदा आपण बघतो जेव्हा संध्याकाळी जॉब सुटतो किंवा शाळा सुटतात त्यावेळेला वाहनांची गर्दी होते. कालचंच उदाहरण घ्या, आत्ता गुडगी रोडवर आपण बघितलं की पूर्णपणे जवळपास 3-4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आत्ता इकडचा पूल जर बंद झाला तर पर्यायी जी व्यवस्था आहे तिकडं मात्र ताण पडणार आहे आणि नागरिकांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने हे काम फास्टमध्ये करावं आणि लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. इतिहास या पुलाला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळामध्ये बांधलेलं जवळपास 1922 अशी नोंद याची आहे आणि म्हणजे आपण अजूनसुद्धा बघतोय कुठेही याला हे नाही आहे, तडे गेलेले नाही, काही नाही. पण ब्रिटिशांनी जे काही सांगितलं होतं की बाबा 100 वर्षापर्यंत हा पूल व्यवस्थित राहील आणि त्याच्यानंतर मात्र याची दुरुस्ती करण्यात आली पाहिजे किंवा पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, त्याच पत्राचा आधार घेऊन रेल्वे प्रशासनाने या पुलाला पाडकाम करून नवीन पूल बांधण्यासाठी आत्ता काम हाती घेतलेलं आहे. आज रात्रीपासून हा मार्ग पूर्णपणे बंद होईल आणि जवळपास 1 वर्ष या पुलावरून आपल्याला वाहतूक करता येणार नाही. नवीन पुलावरच आपण आता भेटू शकणार आहोत. त्यामुळं समस्त स्मार्ट सोलापूरकरांच्या वतीनं आपण या जुन्या पुलाला बाय बाय करूया. त्याच्या स्मृती आपल्यासोबत कायम राहतील या व्हिडिओच्या माध्यमातून. हे जे काही सिम्बॉलिक आहे हे सिम्बॉल आता आपल्याला कधीही दिसणार नाही. एक आठवण म्हणून त्यांनी काही त्याची नोंद जर ठेवली तर ते पण राहील की जुना पूल किती वर्ष राहिला होता. आत्ता मात्र हे जे लोगो आहे हे पूर्णपणे निघून जाईल. आपण स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून याला बाय बाय करूया. धन्यवाद. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।